थँक्यू सो मच. तुम्ही आतापर्यंत ऐकत होता बदलापूर समालोचक समितीचा उपाध्यक्ष राहुलजी सरांचा आवाज. तर सामना रंगेल मैदानाच्या आतमध्ये. शिरगाव बनाम एरंजाड या दोन्ही संघामध्ये सामना रंगेल. दोन्ही संघ मात्र एक एक सामना जिंकून मात्र टक्कर करतील मैदानाच्या आतमध्ये. एक बिग फाईट सामना प्रेक्षकांच्या भेटीस आले. शिरगाव बनाम एरंजाड. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अंशुल त्याच्या विरोधात सागर. भालचंद धुळे यांचं शुभ आगमन झालंय. व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्ट्राईकला पाहू शकता तुम्ही अंशुल आणि नॉन स्ट्राईकला पाहू शकता सागर. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रसाद. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय राईट मोर द विकेटने प्रसाद. आणि त्याचा सामना करेल अंशुल. पहिला चेंडू पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू मात्र निर्धाव चेंडू फेकलाय. पहिला चेंडू जाईल गोलंदाजाच्या नावावरती. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू दुसरा चेंडू बिग हिट केलाय त्या ठिकाणी. 17 आहेत. थोडेसे फंबल होतील. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील. दोन धावा दुसऱ्या चेंडूवरती मात्र पाहायला मिळाल्या. सागर. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. अंशुल मात्र फायर होतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकार मारतोय तिसऱ्या चेंडूवरती. पुन्हा एकदा चौथा चेंडू. हा चेंडू फुलटॉस होता त्या ठिकाणी. वाईटी स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण होईल का? एक धाव पूर्ण झाले मैदानाच्या आतमध्ये. एका धावेवरती समाधान. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या धाव फलकावरती 9. आता स्ट्राईकवरती पाहू शकता तुम्ही सागर संघाचा सेनापती स्ट्राईकवरती आलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. हा चेंडू बघितला सर बाहेर निघून खेळायचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळतील. स्वेअर चेंडू असेल. अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या 10. धावसंख्या. हा चेंडू पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने फक्त चेंडूला खेळून काढल्या त्या ठिकाणी 3-3 क्षेत्ररक्षक धावत आहेत एका चेंडू मागे. तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 12. संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 ओव्हरचा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघ मात्र एक एक सामना जिंकलेत. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना पाहू शकता तुम्ही. शिरगाव बनाम
एरंजाड या दोन्ही संघामध्ये रंगतोय मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त बिग फाईट. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा त्या ठिकाणी. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. सागर मात्र तंबूच्या आश्रयाला. सागर यांचा खेळीचा अंत. फलंदाज बाद. बाहेर जाताना पाहू शकता तुम्ही सागर याला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम आलाय. प्रसादने 12 धावा खर्च केल्यात. प्रथम षटक P1चं हाताळलं आणि 12 धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय. त्याचा सामना करे अंशुल. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. अपील केले त्या ठिकाणी. अपील मात्र फेटाळून लावले पंचांनी आणि हा येईल निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलाय रोहन याने. मोठा फटका खेळायचा होता फलंदाज अंशुलला पण बॅटवरती बरोबर चेंडू आला नाही आणि हा जाईल निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू पुन्हा एकदा अंशुलसाठी. हा चेंडू बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. मच डीजे. रोहन याने बघितला असेल पहिला चेंडू निर्धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवरती लगेच प्रहार केलाय. षटकार मारलाय रोहित याच्या विरोधात. हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न त्या ठिकाणी. स्लिपला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. थोडेसे फंबल होतील. बॅकअप चांगलं त्या ठिकाणी. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या धावपलकावरती 19. जबरदस्त क्रिकेट पाहू शकता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलाय. शिरगाव आणि एरंजाड या दोन्ही टीममध्ये चालू असलेला सामना एक बिग फाईट सामना. चौथा चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत. कुठले चूक करणार नाही आहेत. एक सोप्पा झेल आणि फलंदाज होईल बाद. प्रेम याच्या खेळीचा अंत. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये पाहू शकता तुम्ही. प्रथमेश चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय त्या ठिकाणी. दोन क्षेत्ररक्षक पाठमोरे. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप. चेंडू फरार. चौकार.
विरोधात मात्र हल्ला चढवलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅटर आलाय प्रथमेश, आल्या आल्या मात्र चौकार लगावलाय. हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक त्याच दिशेला खेळून काढलाय चेंडू. 3 षटरक्षक पाठमोरे परत एकदा त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॅक टू बॅक लगावलेला हा दुसरा चौकार. डीजे दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती 27 धावसंख्या. क्या बात आहे. डान्स बघितला तुम्ही, अंपायर डान्सिंग अंपायर पाहू शकता तुम्ही. एकदम प्रोफेशनल डान्स पाहू शकता त्यांच्या माध्यमातून. काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न. नवीन गोलंदाजी मार्कवरती समीर. प्रसादचा जर विचार केला तर 12 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक फेकत असताना रोहनने मात्र दुसरं षटक फेकत असताना 15 धावा खर्च केल्यात. आणि आता नवीन बघितलं असेल चेंडूला फक्त तिसरी धावीचा प्रयत्न. तिसरी धाव पूर्ण होईल का आणि फलंदाज होईल बाद धावचीच्या स्वरूपात. अजून एक धक्का लागतोय. टीम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश पवार दाखल झालेत. समीर याने पहिला चेंडू फेकला आणि 2 धावा खर्च केल्यात. दुसरा चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू बघितला असेल थोडासा बाहेर आहे. पंच आमच्याकडे वळतील आणि एक अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या धावपलकावरती 30 धावसंख्या. तीस धावा. समीर अंशुल अजूनही सलामीला आलाय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. हा पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. षटरक्षक येथील धावत. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एका धावेवरती समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण नकार दिलाय उमेश याने. आणि एका धावेवरती समाधान. धावसंख्या धावपलकावरती 30.
अजूनही 3 चेंडू, शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूवरती एखादा तरी मोठा फटका येईल का उमेशाच्या बॅटीमधून? हा चेंडू मोठा फरार केलाय त्या ठिकाणी. शतरक्षक आहेत, फक्त बनतील प्रेक्षक. चेंडू फरार आणि हा येतोय गगन बेबी, गगनचुंबी षटकार. त्याच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे जाईल. 36 धावसंख्या. इथला असेल तुम्ही, उमेश याने षटकार लगवलाय गोलंदाज समीर यांच्या विरोधात. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन करायचा होतं त्या ठिकाणी, पण थोडासा बाहेर निघाला चेंडू. पंच आमच्याकडे वळतील आणि सांगतील हा चेंडू स्वेर आहे आणि अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवरती आणि धावसंख्या पुढे जाईल 27 37. हा चेंडू बघितला असेल तुम्ही, खोदून काढलाय. शतरक्षक आहेत त्या ठिकाणी, चेंडूला उचलतील, फेकतील. तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील का? 2 धावा पूर्ण होतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 39. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल शिल्लक. काय झालंय, पंच आमच्याकडे वळतील. स्वेर चेंडू पुन्हा एकदा. अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवरती. गोलंदाज दिशा भरकटलेत. पुन्हा एकदा उमेशसाठी शेवटचा चेंडू. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढायचा होता त्या ठिकाणी आणि उमेश बॅक टू द पॅव्हिलियन रनआउटच्या स्वरूपात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 40 आणि 41 धावा बनवायच्या टीम शिरगाव या संघाला, एरंजाड या संघाला. स्पीडअप करायचं आहे.
प्रथम फलंदाजी करत असताना सिरगाव या संघाने धावा कुठल्या 40 आणि 41 धावेचं एक मोठं लक्ष उभारलंय टीम एरंजाड या संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. रोहन आणि प्रसाद आणि गोलंदाजी मार्कवरती पहिल्या गोलंदाजा P1चं षटक घेऊन आलाय सिद्धेश. पहिला चेंडू सामना करेल त्याचा रोहन. राईट मोर द विकेटने पहिला चेंडू दिशाहीन चेंडू. पंच आमच्याकडे वळतील. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त धाव मिळेल. संघाचं खातं ओपन केलंय एका धावेने. स्ट्राईकला पाहू शकता तुम्ही रोहन. नॉन स्ट्राईकला प्रसाद. हा चेंडू खोदून काढायचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा वाईट चेंडूची सांगता. जयवंत देशमुख यांनी व्यासपीठावरती यायचंय. गाडी घेऊन यायचं इकडे व्यासपीठाच्या बाजूला. 2 चेंडू बॅक टू बॅक वाईट फेकलेत मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा खर्च केल्यात अवांतर. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3 चेंडू वाईट फेकलेत मैदानाच्या आतमध्ये. टप्पा मात्र भेटत नाहीये गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये. कशी गोलंदाजी करायची. बॅक टू बॅक 3 चेंडू वाईट फेकलेत. हा चेंडू खोदून काढलाय. स्वतः गोलंदाज गॅदर करतील चेंडूला. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 4. एक चेंडू आणि 4 धावा. 3 चेंडू वाईट फेकले. लगेच कमबॅक केला. चांगला चेंडू फेकला. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला. त्या ठिकाणी काय घडलंय. फलंदाज होईल बाद. मच रनआउटच्या स्वरूपात रोहन मात्र मैदान सोडावं लागलं. रोहनला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर. थोडीशी चूक झाली. रनआउटच्या स्वरूपात मात्र रोहनला मैदान सोडावं लागलं. हा चेंडू पुन्हा एकदा सफल झाले होते. जागा बनवून खेळायचा प्रयत्न होता. स्लिपला मात्र अंशुल होते त्या ठिकाणी. आणि तोपर्यंत बाईकच्या स्वरूपात मात्र एक धाव भेटेल आणि धावफलक पुढे जाईल 5 या धावसंख्येवरती. एक्केचाळीस धावाचा पाठलाग करायचा आहे टीम एरंजाड या संघाला. मोठे फटके खेळायला लागतील. हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू फरार. चौकार. चार चेंडूचा खेळ संपलाय. आतापर्यंत धावा लागल्यात धावफलकावरती 9. समीर मैदानाच्या आतमध्ये आले. चौकार लगवलाय. सिद्धेश
याच्या विरोधात पाचवा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल समीर. हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता त्या ठिकाणी. थ्रो फेकी केले त्या ठिकाणी, तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. संख्या धावफलकावरती 10. समीरचा जर विचार केला तर चौकार लगवलाय. दुसऱ्या चेंडूवरती लगेच रिव्हर्स अटेम्प्ट खेळण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न फसला त्या ठिकाणी. सरळ बॅटिंगमधून धावा येतात तर रिव्हर्स खेळायची काही गरज होती का मैदानाच्या आतमध्ये. आणि हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय. लॉंग ऑफला प्लेयर आहेत त्या ठिकाणी. धावत येतील तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. दुसरी धावेचा प्रयत्न. खुन्नस क्रिकेट पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि एके धावेवरती समाधान. धावसंख्या धावफलकावरती 11. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 11. अजून येणारे 12 चेंडू आणि 30 धावेची गरज. सामना कोण जिंकेल मैदानाच्या मध्ये, शिरगाव की एरंजाड. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी ट्रॅकवरती हेमंतला पाहू शकता तुम्ही. हेमंतवरती जबाबदारी दिली. हा चेंडू बघितला बिग हिट त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कुठली चूक करणार नाहीये. संघाचे सेनापती होते सागर इरमाळी. एक सोप्पा झेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर दाखल झालाय. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज पाहू शकता तुम्ही. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट संपादित केले गोलंदाज हेमंत याने. चांगली गोलंदाजी. प्रेशर पाहू शकता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. येणारे चेंडू असतील 11 आणि 30 धावेची गरज. येणारे 11 चेंडू आणि 30 धावा बनवच्यात एरंजाड या संघाला. आज जर सामना जिंकायचा असेल तर चांगले मोठे फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यापासून थांबवलंय टीम शिरगाव संघाने. हा चेंडू बघितला असेल. गोलवर टप्प्याचा चेंडू होता त्या ठिकाणी. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 12. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते हिम्मत याची. पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसऱ्या चेंडूवरती मात्र फक्त आणि एक धाव.
चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सरळ ड्राईव्ह खेळले क्षेत्ररक्षक येतील. थोडेसे फंबल झाले त्या ठिकाणी. दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होईल धावचूकच्या स्वरूपात. फलंदाज बाद. झालाय. शंतनू येणारे 9 चेंडू आणि 28 धावेची गरज असताना हा फेकलेला निर्धाव चेंडू पाहू शकता तुम्ही. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते शिरगाव या संघाच्या माध्यमातून. मोठ्या फटक्यापासून थांबून ठेवलाय टीम एरंजाड या संघाला. धावांसाठी मात्र झगडावं लागतंय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त गोलंदाजी शिरगाव या टीमच्या माध्यमातून. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे. थोडेसे फंबल होतील तोपर्यंत 2 धाव घेतले जातील. तिसरा प्रयत्न नकार दिलाय फलंदाजाने. 2 धावेवरती समाधान. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 15. आता येणारे चेंडू असतील 7 आणि 26 धावेची गरज. सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. एरंजाड बनाम शिरगाव या दोन्ही टीममध्ये. हा चेंडू मोठा फटका खेळलाय त्या ठिकाणी. उंच उडाले चेंडू. क्षेत्ररक्षक 2 धावत आहेत त्याच्या पाठीमागे. तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील. तिसरीचा प्रयत्न आणि आता मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतील बाद. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास. 6व्या क्रमांकाचा फलंदाज आला विकास. चांगले फटकेबाजी करायला लागेल मैदानाच्या आतमध्ये. येणारे चेंडू असतील 6 आणि 24 धावेची गरज. टीम एरंजाड या संघाला जिंकण्यासाठी शिरगाव संघाचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजाच्या माध्यमातून सिद्धेशने पहिलं P1चा षटक फेकला आणि फक्त 11 धावा खर्च केल्या. आणि हेमंतने दुसरं षटक फेकलं आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. काय जबरदस्त गोलंदाजी या 2 गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आपल्याला. आता नवीन गोलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा निमिषला पाहू शकता तुम्ही. गोलंदाजी ट्रॅकवरती. शेवटचं षटक येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडू आणि 24 धावेची गरज. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू बघितला असेल. फक्त शफल झाले आणि फक्त दिशा दिसले फाईन लेगच्या दिशेने. चेंडू फरार. हा येतोय दणदणीत चौका. चिकू कडव यांचं आगमन झालंय. बघितलं असेल तुम्ही. पहिले चेंडूवरती चौकार लगवलाय फलंदाज समीर याने. चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. संघाला गरज आहे मोठे फटक्याची आणि मोठे फटके पाहायला मिळतात
समीर याच्या माध्यमातून पुन्हा एकदा सफल झाले होते. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, प्रयत्न फसलाय आणि हा चेंडू मात्र येईल निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता येणारे 4 चेंडू आणि 20 धावेची गरज. काय होईल मैदानाच्या आतमध्ये, येणारे 4 चेंडू सांगून जातील कोण जिंकेल हा सामना. एरंजाड की सिरगाव, चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये एक बिग फाईट सामना पाहू शकता तुम्ही. सिरगाव बनाम एरंजाड, येणारे 4 चेंडू आणि 20 धावेची गरज. मोठ्या फटक्यापासून थांबून ठेवलाय पूर्णपणे. हा चेंडू पुन्हा एकदा विकेट केलाय त्या ठिकाणी, चेंडूला पाठवून दिलाय सरळ सीमारेषे पार. हा आलेला महत्वाचा खणखणीत षटकार. समीरचा जर विचार केला तर 1 डाऊनला आलेला मैदानाच्या आतमध्ये एका हाती किल्ला लढवतोय. बघितलं असेल चांगली बॅटिंग समीर यांच्या माध्यमातून ग्राउंडमध्ये पाहायला मिळते. दोन चेंडू आणि 12 धावेची गरज. काय घडेल मैदानाच्या मध्ये, कोणता संघ विजयी होईल, सिरगाव की एरंजाड. हा चेंडू फुलटॉस पाठवलाय, एक बिग हिट फटका पाहायला मिळालाय बॅट्समन समीर यांच्या माध्यमातून. जबरदस्त प्रहार, चेंडू फरार, षटकार. आणि 6 धावेची गरज. कोण जिंकेल सामना, टीम सिरगाव की टीम एरंजाड. काय होईल या एका चेंडूवरती मात्र कळेलच आपल्याला. येणार 1 चेंडू आणि 6 धावेची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. 5 वाजून 7 मिनिटं झालेत. येणार 1 चेंडू आणि 6 धावा. दोन्ही संघासाठी मात्र हा महत्वाचा सामना असेल. बघितला असेल एका साईडला सिरगाव संघ, एका साईडला एरंजाड संघ. एक बॉल चेंडू, 1 चेंडू आणि 6 धावेची गरज. हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, प्रयत्न फसला त्या ठिकाणी. आणि हा चेंडू असेल डॉट.